नमस्कार. आज आपण बघणार आहे दुधी भोपळ्याचा आपण भाजी व्यतिरिक्त कसा उपयोग करू शकतो. आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि दुधी भोपळ्याचा धपाटा. यासाठी जे पीठ वापरायचे ते तुम्ही नॉर्मल थालीपीठाला जे वापरता तेच वापरायचे, पण या ठिकाणी त्याला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी मी सगळ्या मिक्स डाळींचं जे पीठ असतं म्हणजे डाळी भाजून त्या मिक्सरमध्ये काढून जे पीठ मिळतं किंवा दळून सुद्धा मिळतं असं पीठ, ते पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे खिसलेला दुधी भोपळा. दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून हा खिसलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडेसे जिरे किंवा जिरेपूड, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा. आपण कोथिंबीर वापरणार आहे, तसंच इथे धनेपूड आहे. धनेपूड वापरा न वापरा, कारण आपण तसंही कोथिंबीर वापरतो. थोडासा क्रश केलेला ओवा आणि गरम मसाला तुमच्या आवडीनुसार, आणि शेवटी तुमच्या आवडीनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी हळद. आता आपण या खिसलेल्या याच्यामध्ये आपल्याला जितकं पीठ हवंय तेवढं ऍड करायचंय. आता हे जे पीठ आहे हे सगळं कडधान्य भाजून ते दळून आणलेले आहे पीठ. तुम्ही ते बेसनचं पीठ आणि ज्वारीचं पीठ पण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये वापरलं तरी चालेल. जे आपण थालीपीठीला शक्यतो पीठ वापरतो तेच पीठ इथे वापरायचं. त्यामध्ये आता आपण हे जे क्रश केलेल्या थोडासा जिरे, त्यानंतर ओवा, गरम मसाला, धनेपूड, चवीनुसार मीठ, तिखट. जर तुम्हाला तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही मिरचीही वापरू शकता. त्यानंतर थोडीशी हळद आवडत असेल तर, आपली कोथिंबीर. आता हे सगळं एकत्र मळून घ्यायचंय. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं तेलही लावू शकता. मी आतापर्यंत यामध्ये तेलाचा वापर नाही केलेला आहे. आता ह्याच्यावरती थोडंसं तेल लावून आपण ह्याला रेस्ट करू द्यायचं आहे. बॅटर बऱ्यापैकी रेस्ट झाल्यानंतर एक 10-15 मिनिटं तरी किमान मी आता ह्या तव्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहे. त्यानंतर आपण एक मीडियम साईजचा गोळा घेणार आहे आणि हा व्यवस्थित थापून घ्यायचा आहे आपल्याला. जास्ती पातळ पण नाही थापायचा, जास्त जाड पण नाही थापायचा. मीडियम जाडीचा आपल्याला हा थापून घ्यायचा. अशा प्रकारे हा थापून झाल्यानंतर तो व्यवस्थित शिजावा यासाठी आपण असे छोटे छोटे याला गोल करणार आहे. आता मला इथे हा मध्ये थोडं जाड वाटतं तर मी ह्याला परत थोडंसं लहान करून घेईन, पातळ करून घेईन. म्हणजे यानंतर थोड्याशा तेलाने आपण याच्यामध्ये फक्त असं बोट लावून घ्यायचं तेलाने. आता हा आपण गॅसवरती ठेवून झाकायचं आहे. साधारण मीडियम लो गॅसवरती मी ह्याला ठेवलंय आणि हे आता मी झाकून ठेवते. आपलं हे थालीपीठ इथे झालेलं आहे. याच्या सगळ्या बाजू उचललेल्या आहेत. याचीच अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला एक टॉवेल किंवा कोणतंही सुती कापड व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं चांगलं असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचंय. हा टॉवेल मी भिजवून घेतलेला आहे आणि ह्या आता कापडावरती आपल्याला हे पराठे थापायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे.
आपण झालेलं आहे. आता आपण हे प्रीहीट केलेल्या तव्यावरती टाकायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचंय. साईडून थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे मी. आता टॉवेल पुन्हा धुवून ओला करून आपल्याला अशाच पद्धतीने दुसराही धपाटा थापून घ्यायचा आहे. आता हा आपला धपाटा पूर्णपणे निघालेला आहे, याने तव्याला सोडलेला आहे. आता आपण खाली काढून ठेवूया. या धपाट्यासाठी बघा, तेलाचं प्रमाण हे अगदी आपल्याला कमी लागतं. शिवाय जर आपण थालीपीठ करायचं झालं तर एक आपल्याला केल्यानंतर तवा गार होईपर्यंत वाट बघावी लागते. यामध्ये तसा कोणताही प्रकार नाही. शिवाय थालीपीठ तव्याला चिकटण्याची शक्यता असते काही केसेसमध्ये. हा धपाटा मात्र अजिबात तव्याला चिकटत नाही. तसेच हा धपाटा आपण यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे, त्यामुळे हा जरी जाड झाला तरी तो मऊ आणि असा छान होतो. यासाठी तो अगदी पातळच हवा याचीही काही गरज नाही. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच बघा हा याने तव्याला सोडलेला आहे आणि आपण याला फ्लिप करूया. फ्लिप करायलाच पाहिजे असंही नाही. दह्यासोबत किंवा लोण्यासोबत किंवा तूप घालून एखाद्या चटणीसोबत, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही हा धपाटा आणि थालीपीठ नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा.